एक आहे. भाग्येश वेदन यांच्या आजचं वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:1. 3:1 म्हणजे 3x आणि 8 x. हॅलो फ्रेंड्स, बाय मध्ये अभ्यास करू. पोलीस भरतीच्या वर्तिकांमध्ये आपण वयवारी अतिशय सोपा विषय आहे, त्याच्यावर 2 नंबरचा व्हिडिओ आपण का आपण काय पाहिलं प्रेशर दिलं आहे, त्याचा गुणाकार बेरीज वजाबाकी हे तिला पाठतोय. पण आज आपल्याला 3 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी त्यांचं वय काय होतं आणि आज काय आहे त्याचं कंपॅरिझन करून आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर वाढायचं किंवा प्रत्येकाचं वय करायचं. चला प्रॉब्लेम सॉल्व्ह. भाग्येश आणि वेदांत यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3:1 आहे. भाग्येश वेदन यांच्या आजचं वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:1. 3:1 म्हणजे 3x आणि 8 x. 5 वर्षापूर्वी म्हणजे -5 याच्यातूनही 5 वजा केले, याच्यातूनही 5 वजा केले. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:1 येते. गुणोत्तर काय होतं? 5:1. 5:1. चला 3x आणि x 3:1 हे आजचं वय होतं. 5 वर्षापूर्वी मागं गेलो, आजच्या वयाच्या मागं गेलो, -5 आणि त्यांचा रिपीट 5:1. बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. एकाने 3 ला मल्टिप्लाय केलं 3x, एकाने 5 ला मल्टिप्लाय केलं 5, 5ने मल्टिप्लाय केलं 5x, 5ने मल्टिप्लाय केलं -5. आता बघा 5x आणि 3x, 5x म्हणून 3x गेले 2x, बरोबर. 25 इकडे मग प्लस झालं म्हणजे -5 + 25 म्हणजेच काय 20. याचा अर्थ 1 बरोबर किती 2 ने आला लागेल. 1 बरोबर किती आला? 1 बरोबर किती आला था? तरी आपल्याला कोणाचं विचारलं आहे? भाग्येश. 1 ची व्हॅल्यू किती आहे? 3. 1 ची व्हॅल्यू किती आहे? 3. 3 गुणिले 10 बरोबर भाग्येशचं वय किती आलं? 30. आणि वेदांचं किती आलं? x म्हणजे किती? 10. म्हणजे वेदांचं 10 आलं आणि भाग्येशचं किती आलं? 30. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे वयवारी काढता आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे वयवारी काढता आहे. तर आता आपण दुसरा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करूया. दुसरा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? एकदम सिंपल आहे. त्याच्यात आपल्याला जास्त विचार करायची गरज नाहीये. फक्त आपल्याला तो सॉल्व्ह कसा करायचा हे टेक्निक घेऊन आवडतं. आता बघा वेदांत, हा वेदांत, हा भाग्येश. वेदांत आणि भाग्येश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 म्हणजे आपल्याला माहिती 5 वर्षानंतर आफ्टर 5 इयर्स हे आजचं वय जे आहे 5 त्याचे 5 मिळवायचं. आजचं वय 4x 5 मिळवले, आजचं वय 5x 5 मिळवले. तर नवीन रेशो किती असतो? 9:11. 9. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम लिहून टाका. त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम लिहिला. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 11ने 4 ला गुणलं 44x, 11ने 5 ला गुणलं 55 इक्वल्स टू 9 ने याला गुणलं 9 × 5 = 45x, 9ने 5 ला गुणलं 9 × 5 = 45. करेक्ट. ते 44x 9 × 5 = 45, 18 म्हणजे काय? हा x हा 45 मधून 44 गेला पुन्हा 23 आणि हा 45 गेला प्लस आहे. इकडे ना मायनस झाला म्हणजे 45 55 मधून 45 गेले 1 बरोबर झाला. याचा अर्थ काय? x म्हणजे 5/7. x कोणाचं मानला आपण? x ची व्हॅल्यू 10.
10 गुणिले 5 हे 50, 5 लगेच वय आलं आणि 4 गुणिले 10 40 हे वेदांचं वय आलं, हे आलं मार्केट. तर आपल्याला विचारलं काय त्यांनी? वेदांचं. तर वेदांचं वय काय आलं आपलं? काय आलं? एक्सची व्हॅल्यू किती? 10. काय द्यायचं रेशो? 4 म्हणजे किती आलं? 40. वेदांचं वय किती आलं? तर मित्रांनो इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येतं. कोण याचं दिसत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि आपलं जे टार्गेट आहे मॅथ कन्व्हर्स पेरी 25 तर त्याच्यात आपण सरळ यश मिळवू शकतो. ओके बाय बाय टेक केअर.